बापा बापा, तुम्ही तर घरीच आहात हो. हा, घरी आहात तरी आरतीला नाही आला. मी बघते बापा तुम्हाला इकडे तिकडे. मी म्हणलं हे आले काऊन नाही. रोजही आरतीला येतात आणि आज काऊन नाही आले बापा म्हटले. अरे शांता, तू गेली मग मी येतो म्हणलं थोड्या वेळात. माझा पोट दुखायला बसला तर म्हणून मग मी काही आलो नाही. काऊन, का झाला? माहित नाही, 15 मिनिट पोटच दुखत होता. खरा बिटा खाल्ल्या जम नाही. का पागलसारखी गोष्ट करते तू? मी कधी खरा घेतो? हा, हो माहित आहे तुम्ही खरा नाही घेत. पण दे ना रमेश, तर दे ना बाबूराव, तर दे ना सरपंच भाऊ. सुरू राहते तुमच्या. दे ना 2 गळे. कोण म्हणते असा? हे का पाहत राहते का बापा? CID सारखी मागे मागे माझ्या. आता का विचार करून राहिले? काही नाही शांता. तुम्हाला किती वेळ म्हणते नका खात जाऊ खर्रा. पोट दुखते ना तुमच्या, तुम्हाला सहन नाही होत. अरे नाही खाल्ली ना, 2 टन गडी तर खाल्लो होतो. बघा म्हंटली ना मी. झाला की नाही खरा? सोनूचे बाबा, मी का म्हणते आज नवकन्यांना जेवण देऊ म्हणते. आज अष्टमीचा दिवस आहे तर देऊन द्यायचा. दे ना बापा, आज दे नाही उद्या दे. तुझी मर्जी, दे तू कधी. शांता, कालच तर 8 दिवस झाले, आज तर 9वा दिवस आहे ना. मग 8व्या दिवशीची तर अष्टमी राहते. हो, यावर्षी तिथी वाढली नाही एक. तर मी ना रजनीच्या घरी जाते. त्या रजनीच्या पोरीला सिटीला सांगते जेवण करायला यासाठीच. आताच जाऊन सांगते का? हो, आता लवकरच देऊन देईन म्हटली 9 मुलींना जेवण. मग 4 वाजेकडे मंजुळा काकूचे इथं देणार आहेत जेवण 9 मुलींना. मग तिथं ते जेवतील तर मग सायंकाळी आपल्या इथं का जेवण करतील म्हणून म्हटली आता सकाळूनच आपण देऊन द्यायचा. हो, जमते. हो, आता 8:30 वाजले. पटकन सांगून येऊन जाते. हो जा ना. जास्त दुखत आहे का तुमच्या पोटामध्ये? विशाल सोबत चालले जा डॉक्टर साहेबाकडे. अरे नाही, तो मगाशी काऊन दुखत होता तर माहित नाही. गॅसिसचा आहे का आता नाही दुखत आहे, आता आराम झाला. येतो शांता मग वावराकडून मी. बघा बाबा, आता तुम्ही दुखत असेल तर नका जाऊ, आराम करा घरी. नाही शांता, आता दुखत नाही आहे. तुम्ही ना खूप चहा पिता म्हणते तर ऐकत नाही ना काही नाही. दुधाच्या चहानी पण गॅस पकडते ना पोटामध्ये. पहिले काही नाही वाटत आपल्याला, पण आपले जशी वय मग वाढत जाते ना तसं मग समजते. 2 टाइम ठीक आहे बाबा, सकाळी ना सायंकाळी. तुम्हाला तर कधी चहाच पाहिजे. चहा न होते काहीतरी, काही सांगते. जा ना, आता वेळ नाही होत का तुला? हो, जाते ना जी. काऊन सिटी, तुला आवाज नाही येत का? तितक्या वेळची आवाज देत आहो ना? नाही मम्मी, मला आवाज नाही आला. काम राहिला का बरोबर आवाज नाही जात बाईला. सांग ना तर मम्मी, कशासाठी बोलवली? पप्पाजींना बोलव म्हटली तुझ्या जेवण करायसाठी. मम्मी, पप्पाजी तर घरी आहेत नाही. कुठं लटकले तर? तिकडे दुर्गादेवीच्या मंदिराकडून तर आले ना मग असेच. माहित नाही मम्मी, पप्पाजी नाही आहेत घरी. मम्मी, सांगू का तुला? सांग ना, का सांगून राहिली तर? मम्मी, माहित आहे का आमच्या टीचर ते आम्हाला रामलीलाची प्रॅक्टिस करून देत आहेत ना. शाळेमध्ये का? शाळेमध्ये रामलीलाची प्रॅक्टिस सुरू आहे का? नाही मम्मी, मी ट्युशनला जाते ना. मम्मी, लक्ष्मी काकू. असं लक्ष्मी ते करत आहे का? हो मम्मी, त्या टीचर का म्हणतात आम्हाला रामलीला करायला म्हणतात. मस्त दुर्गादेवीचं विसर्जन राहील त्या दिवशी म्हणतात. अरे वा, चांगलं आहे ना. मम्मी, माहित आहे तुला मला कशाचा रोल मिळाला आहे तर? कशाचा मिळाला आहे तर? सीता मातेचा. मम्मी, मला सीता मातेचा रोल मिळाला आहे. सांग बरं मम्मी, सीता माता कोण होती? सीता माता कोण होती म्हणजे? हाट मम्मी, कोणाची पत्नी होती सीता माता? तू सांग बरं. मला विचारून राहिली शहाणी बाई, तू सांग कोणाची पत्नी होती सीता माता? अरे मम्मीला येतच नाही. हो, मला नाही येत, तू सांग. मम्मी, सीता माता भगवान रामचंद्रांची पत्नी होती. हो का? माहितच नव्हतं बाबा मला तर. मम्मीला माहितच नव्हतं. मस्त प्रॅक्टिस कर हा, चांगली 1 नंबर नाटक जमले पाहिजे. हो मम्मी. मग आता लक्ष्मी शिकवत नाही का? प्रॅक्टिसच घेते का नाटकाची? नाही मम्मी, अर्धा तास शिकवतात आणि मग प्रॅक्टिस घेतात. मम्मी, माहित आहे तुला आज ना आमच्या टीचरच्या इथे जेवण आहे. कालच सांगत होते आमचे टीचर उद्या जेवण करायला याल म्हणून. हो, त्यांच्या इथे आता नवदुर्गेची अखंड ज्योत होती आणि लक्ष्मी उपासही पकडते ना. 9 मुलींना देत असेल जेवायला नाही? हो मम्मी, मॅडम म्हणत होत्या की अजून ओळखीचे असतील मुली तर घेऊन येशील म्हणून. असं का? अरे शांतताई, या बाई, सिटी जा खुर्ची आणशील. हो मम्मी. नाही सिटी, राहू दे खुर्ची गिरची. हो रजनी, आरती झाली ना, मोठ्या घाईने चालली ना तू तर घरी. थोड्या वेळ थांबली नाही, काही नाही. कापूर गिपूर देत होती सिटी, मग सांगतो म्हणलं सिटीला. आता हे गायब झाली. हो ताई, आरती झाली, कापूर वगैरे घेतली ना, मग मी आली. हिला मी दिसली असणार जाताना तर आली बाबा लवकर माझ्या मागे. हो, तेच तर म्हटले. मी म्हटली आताच तर सिटी कापूर देत होती आणि आताच्या आता कुठं गायब झाली बाबा म्हटली. मी येताना दिसली की नाही म्हणून आली आई. मी लवकर की नाही आली असते ताई, पण ना पोळ्या बनवायच्या होत्या. यांच्या घाईनं आली ना, बघा ना कुठं आहेत तर लटकले माहित नाही. याचेच आहेत घरी, माझ्या पोळ्या पिळ्या बनवून झाल्या तरी.
मी लवकर नाही आली असती की नाही तर मग म्हणाले असते वाटल्यास तुला समजत नाही का, मला जायचं आहे कामावर, असे तसे बोलले असते. हो तसंच राहते माणसांच्या, का करते. जाऊ दे. सिटी शाळा आहे का आज तुझी? नाही मोठी आई, आज उद्या आम्हाला सुट्टी आहे. अरे वा, चांगलं आहे ना सुट्टी आहे तर. सिटी, आज आमच्या इथं जेवण करायला येशील? 9 मुलींना जेवण देत आहे मी. पण मोठी आई, आमच्या टीचरने बोलवलं आहेत ना. कोणती टीचर वर रजनीची? लक्ष्मीला म्हणते. असं असं, हा बरोबर आहे, ते ट्युशन घेते ना. हो तर सायंकाळी आहे ना मंजुळा काकूच्या इथं जेवण 4 वाजेचं. हो मोठी आई. हो तर आमच्या इथं ना आता 11 वाजेचं जेवण आहे. 11 वाजे येशील. हो का? हो ठीक आहे ठीक आहे. सिटी, मी का म्हणतो, तुझ्या मैत्रिणी वगैरे असतील ना, त्यांना घेऊन येशील सोबत. हो हो मोठी. हो बाबा, 9 मुली झाल्या पाहिजेत. मग आता जेवण की नको करू घरी? काही 11 वाजेपर्यंत राहील का ते पिंकी उपाशी? हो ना मम्मी, राहील ना मी. नाही, थोडा लवकर केलं असतं तर बरं झालं असतं 10 वाजेपर्यंत. मग कसं पोरींना भूक लागते तर जेवण करून घेतात. तसं तर चाय बिस्किट वगैरे खाल्लं नाही म्हणा. नाही लागत ना मम्मी. सिटी, एक काम करशील मग. आता मोठी 10 वाजेची येऊन पोरींना तोपर्यंत करून घेतो मी. थोडा बहुत झालाय माझा स्वयंपाक करून. आता फक्त पुऱ्या काढायच्या आहेत ना, भात बनवायचा आहे आणि भाजी, हलवा ना चण्याचा उसळ वगैरे झाला म्हणा बनवून. अरे वा, हलवा पुरी. हो सिटी, हलवा पुरी आहे, उसळ आहे चण्याचा. काकू किती जणींना आणायचं आहे? मी आता घरी जाता जाता सांगते तर कोण दोघ्या मुली मिळतील. 2 ना, तू 1 3, तिघी झाल्या. अजून 6 मुलींना घेऊन येशील. हो ठीक आहे मोठी. अरे बाई सिटी, का मम्मी? ते टोलीवरच जाशील. टोलीवरच्या आपल्या मैत्रिणींना चला म्हणशील. हो हो मम्मी, 5 जणी आहेत त्या. ठीक आहे सिटी, मी जाते, तू ये मग घेऊन 10 वाजेपर्यंत. हो मोठी. का शांताताई बसा ना 5 मिनिट, आता चहा बनवते. नाही हो बापा, मग येईन चहा प्यायसाठी. आता पटकन करू दे स्वयंपाक. फालतू मध्ये जेवण की करतील घरी तर मग आमच्या घरी का खातील पोरी? आणि सिटी, तू पटकन जा बापा, नाही तर जेवण बिवणच करून घेतील. हो हो मोठी. आजी, मम्मी कुठं आहे? बापा, तू आपल्या मम्मी सोबत गेला होता ना आरतीला? मला विचारून राहिला मम्मी कुठं आहे म्हणून. मी तर घरीच होती ना. मम्मी घरी नाही आली का आजी? नाही बापा, नाही आली तुझी मम्मी घरी. गेली असेल तुझ्या मामाच्या घरी. आजी मी जातो. जा ना तर बापा, मी का नाही म्हणतो तुला, जा. आजी, शांता मामी आल्या. गंगू मावशी, आरतीला नाही येत ना तू तर? येते ना, कावेरी येते, पांडू येते, घरी पाहिजे ना कोणी. सकाळी सगळ्यांच्या नाही जमत, सायंकाळी येतो ना मग मी. हो येता वगैरे म्हणा. कुठे गेली तर कावेरी? याचीच आहे ना, आरतीला गेली तर याचीच आहे बाबा, आपल्या भावाच्या घरी गेली असेल. आता महेशही कामावर गेला, स्वयंपाक पाणी झाला आहे, गेली असेल आपल्या भावाच्या इथं. चल ना शांता, आतमध्ये बस. नाही नाही मावशी, आता बसायची वेळ आहे नाही. पांडू, मग 10 वाजे जेवण करायला येशील आमच्या घरी? 9 पोरींना जेव घालत आहे का? हो मावशी, 9 मुलींना जेवण देतो. तर एक भैरव पाहिजे ना मग त्यांच्यामध्ये. पांडू, जाशील का? शांता मामीच्या घरी जेवण करायला जाशील? हो मामी, येईन ना. पण मामी, मी एकटा नाही बसणार बाबा जेवण करायला, नुसते पोरी पोरीच राहतात. काही नाही होत ना पांडू, काही नाही होत. आम्ही राहून तरी, तुला कशाची लाज वाटते? हो बाई, असा काही जेवण झाल्यासारखा म्हणून राहिला. ये मग 10 वाजे पांडू, मी जाते. मावशी, हो बाबा, पाठवतो मग मी. जेवण वगैरे नको करशील पांडू? हो हो मामी, नाही करत जेवण. हो, इकडे बसले आहात का तुम्ही? अरे शांता, का बनवली? खूप वास येऊन राहिला. काहीच तर नाही बनवली बाबा, आता 9 मुलींना जेव घालायचं आहे, आता बनवली थोडा थोडा आपला. खीर बनवली ना? खीर? हो, खीर बनवली, अजून शिरा बनवली. म्हणूनच एवढी शेंट येत आहे. तुमची तर नाक मोठी लेडी आहे. नाही नाही, आजच्या जेवणाची ना खूपच सेंट येत आहे. मला जेवण कधी मिळेल तर? थांबा बाबा, आता मुलींना जेवण देऊ द्या आधी, मग नंतर तुम्ही जेवण कराल. बापा, बरा झाला कुंताला चल म्हटले तर थोडीशी मदत झाली. शांता, अजून काका बनवले तर? शिरा ना खीरच बनवली अजून? खूप काही बनवली, पुऱ्या बनवली, वडे बनवली, उसळ बनवली चण्याचा, वरण भात कढी. बापरे बापरे, नको सांगू, तोंडाला माझ्या पाणी सुटलं. मी काय म्हणते, इथं बसू नका, मी समोर पाणी वगैरे नेऊन ठेवली आहे, मुली याच्याच आहेत. आता येतील एवढ्यात, आता मुली येतील तर थांबा म्हणाल आणि मला आवाज द्याल. ते भाजी वगैरे थोडीशी बघते मी, तर हॉलमध्ये बसा तुम्ही. मुली आल्या की पटकन पाय वगैरे धुवून देईन त्यांचे, माऊर वगैरे लावून देईन आणि मग जेवण देईन त्यांना. मग त्यांचं जेवण झालं की तुम्ही करून टाकाल ते घेई बापले का. आणि तू नाही करणार का? नाही हो, सायंकाळी सोडीन मी उपवास. असं? मी काय म्हणते, 10-10 रुपये चिल्लर आहेत का तुमच्याकडे? हो आहेत ना, 10 रुपये चिल्लर आहेत. 10 रुपये नाही, 10-10 रुपये म्हटली. 9 मुली येणार आहेत आणि एक मुलगा भैरव.
तर त्यांना द्यासाठी म्हणजे 100 रुपयाची चिल्लर पाहिजेत, पण जास्त पाहिजेत 10-20 रुपये अजून. कसं कधी कधी जास्त मुली येऊन जातात. मी म्हणलं 10 रुपये आहेत माझ्या खिशात, देऊ का म्हणत होता आता. नाही नाही, तेवढा चिल्लर नाही आहे. अहो तर चिल्लर लागेल ना. 10-10 रुपये मुलींना द्यावं लागतात. अरे तर सामान नाही आणली का तू? सामान आणले आहे ना मी. सामानही देईन आणि पैसे पण देईन 10-10 रुपये. असा हो, आणि 1 दर्जन केळी आणली आहे. एक एक केळ देईन. हा ठीक आहे ना. तर मग आणून द्याल चिल्लर. हो, दुकानात जावं लागेल चिल्लरसाठी. आता बसा ना हॉलमध्ये, मग आवाज द्याल मुली आल्या काही. ठीक आहे बसतो. हो, आता कोणता पुऱ्या काढत आहे. झाला मग आटोपला स्वयंपाकच. मोठी आई आले वाटते पोरे. हो, येते थांबा तिकडे थांबा, पाय धुवून देते. ओ जा ना थोडस, इथेच बसले आत. हो जातो बाबा. हा, करा आता जेवण सुरू करा. सगळ्यांनी आशीर्वाद दिला ना मोठ्याईला? हो सिटी, मिळाला आशीर्वाद मिळाला. बरं झाला सिटी. सगळ्यांना बोलवून आणली तर तू थकून गेली असणार. चांगली पोटभर जेवण कर. नाही थकली काकू, जेवते ना मी पोटभर. कोणत्या क्लास मध्ये आहात बाई तुम्ही? मी ना काकू सिटीच्याच वर्गात आहे. मी अंधन मालिक आहे. मस्त तोतडते नाही ताई. का नाव आहे बेटा तुझं? छन्नू नाव आहे? नाही काकू, छन्नू नाव आहे तिचं. असं छन्नू म्हणलं नाही, थन्नू आवाज आला. सगळं जेवण करा, टाकायचं नाही बेटा. ह्या दोघी असतील अंगणवाडीमध्ये, मग बाकी ह्या सिटीच्या वर्गातल्या असतील नाही कोणता. हो, मलाही तसंच वाटते. हे भोलारामची पोरगी आहे का बाई? तुझ्या पप्पांचं नाव भोलाराम आहे का? हो काकू, भोलाराम आहे. भोलारामच्या चेहऱ्यावर दिसली म्हणूनच म्हणले मी. बरं झाला कोणता आली तर पटकन स्वयंपाक झाला, नाही तर आतापर्यंत स्वयंपाक झाला नसता माझा. का ताई, आता पुऱ्याच तर बनवून दिली ना मी, मग बाकी तर सगळं तूच बनवली. हो, पुऱ्या बनवतपर्यंत माझी भाजी बनवून झाली, भात बनवून झाला. ताई सामान मग शेवटी देशील का? हो, जेवण झालं का देईन. आता देईन तर कुठं ठेवतील तर त्या. हो तेच तर म्हणते. हे तर मस्त पर्स धरून आली आहे पोरगी. का नाव आहे बाबाईचं? का नाव आहे बेटा तुझ्या? माझा का काकू? हो, का नाव आहे? माझं नाव ना डॉली आहे. छान नाव आहे. काकू गुड्डी ताई नाही आली ना तुमच्या इथली? अरे बेटा ते आलीच नाही, तिला सुट्ट्या नाही आहेत. तू ओळखते का गुड्डीला? हो काकू, ओळखते ना. करा पोटभर जेवण करा. जेवण करून तर नाही आले ना घरून? नाही काकू, जेवण वगैरे करून नाही आला. मोठी आई येता ना, जेवण करायला बसतच होती, मी गेली बोलवायला. आता मग म्हटली तू जेवण नको करू, चल म्हटली माझ्यासोबत. हो का? अजून काल वगैरे गेले होते का कोणाच्या इथं जेवण करायसाठी? हो काकू, गेला होता ना. आमच्या घराजवळच त्या काकूंनी ठेवला होता जेवण, तर त्यांच्या इथं गेलो होतो आम्ही. कोणता काही लागते का आता बघशील थोडासे? मी येते 2 मिनिटात. कुठे चालली तर ताई? झाल्या तरी 9 मुली. 9 मुली झाल्या, नाही का भैरवाई झाला. हो 9 मुली झाल्या. आता मुलींसाठी नाही चालली. तुझ्या भाऊजीला ना म्हटली होती 10-10चे चिल्लर आणा म्हणून. आणला का तर बघते. ताई 10-10चा चिल्लर पाहिजे होता का? म्हणली का नाही? माझ्याजवळ तर होते 200 रुपये चिल्लर 10-10चे. हो का? मला का माहित आता. बरं तर ठीक आहे मंडळींनो. आता ही आज व्हिडिओ आली, ती परवा येणार होती, परंतु काही कारणामुळे येऊ शकली नाही. तर ह्या व्हिडिओला आपला भरपूर प्रेम द्या. हॅपी नवरात्री, हॅपी दशेरा. तर कशी वाटली मग आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि हो, आतापर्यंत मराठी हार्ट्स चॅनलला सबस्क्राईब नाही केले असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा.